त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवलाय. सन्मान्य आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती राज्याला मोहीम सुरू होते. चांगली गोष्ट आहे. मला एकच फक्त शंका थोडीशी जी प्रत्येक ठिकाणी सतावते तेवढी मी आपल्याला विचारतो या अनुषंगाने की आता 7/12 वर आणि वडिलोपार्जित इस्टेटीवर मुलींचा नाव दाखवलं जातं. मुलींचं नाव दाखल केलं जातं. ते मुलींचं नाव किंवा त्यांच्या वारसांचं नाव कधीपर्यंत असावं या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही. याचं कारण असं की मुली समजा महाराष्ट्राची मुलगी गुजरातला दिलेली आहे, राजस्थानला दिलेली आहे. आता तिच्या हिश्श्याची जागा किंवा तिच्या हिश्श्याची स्थावर मालमत्ता ती कधीतरी येऊन हक्क सांगणारच आहे. तर मी कशाला त्या ठिकाणी तिचं रक्षण करू असा एक विषय होतो. वर्षानुवर्ष ते दस्त देखील भरत नाही आणि म्हणून मुलीचं नाव लागावं ह्याला माझा विरोध नाही. परंतु त्याच्या पुढे किती पिढ्या ते नाव लागलं जावं याच्या संदर्भामध्ये कुठेही क्लॅरिफिकेशन नाही. अनेक अधिकाऱ्यांना मी विचारलं तर ते काही सांगत नाहीत. तर त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल काय की किती पिढ्या मुलीचं नाव पुढे त्या वडिलोपार्जित इस्टेटीला लागू शकतं. प्रशांत एक मिनिट महोदय, प्रशांत यामध्ये बरीच वर्ष जे मृतांची नावं आहेत तर बरीच लोक त्या गावात राहत नाही. आणि होतंय काय मंत्री महोदय, समजा एकाला 3 मुलं आहेत तर गावात माहीतच नसतं तिसरा मुलगा तो लहानपणापासून दुसरीकडे असतो पण त्याचा हक्क अबाधित असतो. तर याची पेपर नोटीस जर दिली आपण 1 महिना पूर्व की अशी आम्ही ही मोहीम राबवतोय, असे मृत लोकांची नावं टाकून किंवा यांचे 7/12 आम्ही जिवंत करणार आहोत, तर तलाठ्याला काय होतं मंत्री महोदय, तलाठी काय करतात कधी कधी मुद्दाम काहीतरी चूक करतात पण ते 30 वर्ष लागतात ती चूक सुधारायला सुप्रीम कोर्टापर्यंत आणि नंतर त्या तलाठ्यावर काही कारवाई होत नाही, तो रिटायर झालेला असतो. म्हणून माझी विनंती आहे आता करताना सर्वांना नोटिसेस देऊन म्हणजे पेपर नोटीस किमान देऊन 1 महिन्याची मुदत देऊन ते वारसा जर लावले तर ते जास्तीत जास्त योग्य प्रमाणात राहतील. हा माझा सजेशन आहे. माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये पहिला प्रश्न रणधीर सावरकरजींनी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला. सक्सेशन सर्टिफिकेटची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करू शकतं. त्यामुळं 100% आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण 7/12 नोंदी घेऊ, जिवंत 7/12 नोंदी घेऊ. कारण सक्सेशन सर्टिफिकेटला 6 महिने लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे. त्यामुळे कुणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ. माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीचे नावं, आता यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडील मयत झाल्यावर त्यांच्या बहिणीचे, त्यांच्या पूर्ण परिवाराचे नाव त्या 7/12 येतात. आता कुणाचं नाव 7/12वरनं काढलं जोपर्यंत तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही, हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील, हायकोर्टमध्ये केस जातील, कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत कुणालाही असे अधिकार नाही आहे. राहणार ते बघणार कोण.